नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 20वीच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. काव्याने दरवाजा बंद करून घेतल्यामुळे पार्थ हा दरवाजाच्या बाहेर बसला गेलेला असतो. काव्या पार्थला आतमध्ये येऊ देत नसते आणि आपल्याला माहिती आहे की काव्याने पार्थला डिवोर्स मागितलेला असतो. काव्या म्हणालेले असते, मला डिवोर्स द्या आणि मोकळं व्हा, म्हणजे मीही सुटेन आणि तुम्हीही सुटान यातून, असं काव्या पार्थला म्हणालेली असते. त्यावरती पार्थने उत्तर दिलेलं असतं. पार्थ काव्याला म्हणतो की मला डिवोर्स नको आहे. हे ऐकून काव्याला वाईट वाटतं. त्यानंतर पार्थ म्हणतो की लग्न मोडणं हे खूप इझी आहे, कारण लग्न मोडण्या इतकं निभावणं खूप अवघड आहे आणि लग्न निभावायचं म्हटल्यानंतर त्याला ना जिगर लागतो जिगर. मला ना दुसऱ्या पर्याय निवडायचा आहे, असं पार्थनं त्याचं मत स्पष्टपणे काव्यासमोर मांडलेलं असतं आणि डिवोर्स द्यायला पूर्णपणे नकार त्याने दिलेला असतो. तो काव्याला म्हणालेला असतो, डिवोर्स घेणं इझी आहे, परंतु मला हे नातं निभवायचं आहे, मला हे नातं पुढे न्यायचं आहे आणि मी तुमच्यावरती जबरदस्ती नाही करत, परंतु माझं असं म्हणणं आहे, असं त्याने ठामपणे सांगितलेलं असतं. त्यानंतर काव्या म्हणत असते की परंतु मला हे नातं निभवायचं नाही आहे, मला डिवोर्स हवा आहे, असं ती तिच्या मतावरती ठाम असते. पार्थला हे ऐकून खूप धक्काच बसतो. त्यानंतर पार्थ म्हणतो की मी अशी हिंमत हारणार नाही आहे आणि हिंमत हारणाऱ्यातला मी तर नाही आहे. मी हे नातं निभवण्यासाठी अगदी शेवटपर्यंत प्रयत्न करेल. मी तुमच्यासाठी एक फ्रेंड म्हणून तुम्ही मला ॲक्सेप्ट करू शकता ना, ॲटलिस्ट तुम्ही मित्र म्हणून माझा स्वीकार करा. त्यानंतर काव्या रडतच म्हणते, हो मी आजपर्यंत खूप प्रयत्न केला आहे, 1 महिना घालवला आहे मी तुमच्यासोबत आणि तरी देखील माझ्यामध्ये चेंज होत नाही आहे. माझे जे पूर्वी विचार होते तेच विचार आत्ता देखील आहेत. माझ्यामध्ये काहीच चेंज झालेलं नाही आहे, त्यामुळे उगीच राहण्यात अर्थ नाही आहे, असं ती म्हणत असते. त्यानंतर ती म्हणते की मी पूर्वी होते तसेच आहे. पार्थ म्हणतो, पण मी बदललो आहे ना. 1 महिन्यापूर्वी आपलं लग्न झालं तेव्हा जसा होतो तसा आता मी राहिलेलोच नाही आहे. मी लग्नाच्या पहिल्या दिवशी होतो, कारण आज मी खूप पुढे निघून आलेलो आहे आणि मला खात्री आहे की एक दिवस तुम्हीसुद्धा पुढे याल माझ्यासोबत. मला माहिती आहे की तुम्हाला हे ऐकायला आवडत नाही आहे, पण आई खरोखरच म्हणते की लग्नानंतर होईलच प्रेम, असं पार्थ काव्याला समजावून सांगत असतो. त्यानंतर तो म्हणतो की तसंही प्रेमाअगोदर आपल्यामध्ये मैत्री तर होईलच, पण त्यासाठी तुम्ही मला एक चान्स तर द्यायला हवा आहे ना. पार्थ अगदी प्रामाणिकपणे काव्याला विचारत असतो, समजावून सांगत असतो, ॲटलिस्ट तुम्ही मला वेळ द्या. तुमचं जे काही मत आहे ते मी चेंज करेल नक्कीच. पार्थच्या बोलण्याचा विचार ती करू लागते आणि पार्थ म्हणत असतो, मी तुमच्याकडे थोडासा वेळ मागत आहे, कारण तुम्ही जर मला वेळ दिलात तर आपल्यामध्ये मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये नक्कीच होऊ शकतं. परंतु त्यासाठी आपल्यामध्ये मैत्री तर हवी की नाही, आणि त्यासाठी तुम्ही मला वेळ देणं खूप गरजेचं आहे आणि मी तुम्हाला वचन देतो, जर आपल्यामध्ये असं काही नाही झालं तुम्ही वेळ दिल्यानंतर, तर मी तुम्हाला नक्की डिवोर्स देईन, असं त्याने काव्याला समजावून सांगितलेलं असतं. इकडे आपल्याला पाहायला भेटत आहे की काव्य हा पार्थचा नवरा म्हणून स्वीकार करत नसते, तर मैत्री देखील ती स्वीकारत नसते. परंतु बिचारा पार्थ हा अगदी त्याच्या डोळ्यामध्ये खूप सारे होप्स असतात की काव्याला समजावं आणि तिने हे नातं स्वीकारावं. तर पाहूयात आता काव्याच्या डोक्यामध्ये कधी प्रकाश पडणार आहे. इकडे मंजू आपल्याला पाहायला भेटत आहे की रम्या खूप खुश असते आणि ती वसूला म्हणत असते की अगं हे बघ, मी तेव्हा घरी नव्हते ना, ते बरं झालं. वसू आणि रम्या खूप आनंदी असतात. वसू अगदी आनंदाने हसू-हसू तिला सांगत असते की नंदिनीने काव्याच्या कानाखाली मारणार इतक्यात पार्थने तिचा हात धरला. अगं तू खरंच इथे असायला हवं होतं, असं ते वसू रम्याला समजावून सांगत असते आणि रम्या म्हणते, अरे वा, इतके छान धमाके झाले का घरामध्ये? अरे वा, मस्तच. मी खरंच अगं इथे असायला हवं होतं, कारण मी असते तर अजून खूप जास्त मी एन्जॉय केलं असतं. आणि या दोघींचं असं प्लॅनिंग असतं की यापुढे आपण दोघी बहिणींमध्ये फूट पाडणार आहोत, असं रम्याचं प्लॅनिंग असतं. रम्या म्हणते, नंदिनीने मला कानाखाली मारून जी सशाची आणि ह्याची गोष्ट सांगितली होती ना, कासवाची, तीच गोष्ट आता मी पुढे कंटिन्यू करणार आहे. आता ससा आणि कासव यांच्यामध्ये फ्रेंडशिप होणार आहे. म्हणजे ती डायरेक्टली इनडायरेक्टली काव्यासोबत मैत्री करून दोघी बहिणींमध्ये फूट पाडून सर्व गोष्टी तिच्या फेवरमध्ये वळवण्याचा प्रयत्न करणार असते. तर असं तिचं प्लॅनिंग येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी आपल्या चॅनल